Hello guys and very good morning and it's a very freezing cold outside. मी तुम्हाला बाहेर दाखवतो. ऍक्च्युली विंडो पूर्ण पॅक आहे, हे खाली हीटर आहे अँड ही विंडो मी ओपन करून तुम्हाला दाखवतो. सो दिस इज फुल्ली चिल्ड वेदर आणि तुम्ही बघू शकता कुठं स्मोक तोंडातून निघतोय अँड इट्स व्हेरी चिल्ड आउटसाइड. आणि आता जो सकाळचं टेम्परेचर आहे 2 डिग्री सेल्सिअस, रात्री गेलेलं -10. इट्स व्हेरी फ्रीजिंग. सो गाइस तुम्ही ब्रेकफास्ट मध्ये बघू शकता. सो हे आहे बॉइल्ड एग्स, बनाना, पोहे, ओट्स, ब्रेड जॅम, ब्रेड बटर, पराठा, पाइनएप्पल ज्यूस, चहा आणि हे आहे कॉफी. गाईज आता ब्रेकफास्टला चालू आहे आणि फटाफट ब्रेकफास्ट करून आम्ही 10 पर्यंत निघणार आहोत. आज आम्ही कव्हर करणार आहोत ABC व्हॅली. सो पूर्ण दिवस तेच असणार आहे. सो चला ब्रेकफास्ट करूया बाहेर. आणि बाहेर खूप जास्त थंडी आहे, -5 डिग्री. हा हमारी काश्मीरी आंटी. सलाम वालेकुम. सो बेटा आपके पास कौन से पीक है, क्या है? खावा मिलेगा? खावा आंटी जी, खावा मिलेगा? मटन, खोराड़े का मटन है, खरोड़े का. हाँ आ जाओ, हमारे वैली में आ जाओ. कौन सा है आपका वैली? हमारा वैली है पाटिल्स वैली. पाटिल्स वैली. अच्छा. आप कब आए? हम अभी खाली लैंडिंग है होए. हम खाली लैंडिंग हुए. बहुत खूबसूरत. हम हैंडसम बोलते हैं, आप खूबसूरत हो. माशाल्लाह माशाल्लाह. हम आते हैं. किधर जा रहे हो? कहवा बनाओ ना, थोड़ा कहवा बनाओ ना हमारे लिए, हम और इनके लिए, हमारे बहना के लिए. हम और इनके लिए. बोलो जी, क्या खाएंगे आप? कहवा पियेंगे, खाएंगे नहीं? कहवा चाहिए? हाँ जी. हाँ ठीक है. सो आता आपण आलो आहेत आरो व्हॅलीला अँड आपण टॅक्सीने आलो. आणि इथे प्रायव्हेट व्हेकल जे तुम्ही ऑलरेडी बुक केली असेल एअरपोर्ट वरून यायला, तर ते इकडे अलाउड नाही आहेत. तर इथे एक युनियन टॅक्सीज असतात, ते 2400 रुपये घेतात 3 प्लेसेसमध्ये फिरवायला. सो ABC व्हॅली, आरो व्हॅली, बेताब व्हॅली आणि चंदन व्हॅली. सो आता आपण आहोत आरो व्हॅलीला. आरो व्हॅलीला कमी अमाऊंट ऑफ स्नो आहे. इथे आरो व्हॅलीला कमी स्नो मिळेल. जसं बेताब आणि चंदन व्हॅलीला वरती जाऊ तसं स्नो वाढत जाईल. आणि तिन्ही व्हॅली कव्हर करायला, स्पॉट्स कव्हर करायला ते लोक 1 तास सगळ्यांना देतात. ते आधीच बोलून ठेवतात टॅक्सीवाले की 1 तासाच्या वरती नाही थांबायचं तिथे. मग 1 तासानंतर दुसरं आपण स्पॉट करायचं, ते आहे बेताब व्हॅली. आणि इकडे घोडे पण आहेत. मला वाटत नाही घोड्याचा काही यूज आहे इकडे. सो द पीपल हू कॅन्ट वॉक त्यांच्यासाठी ठीक आहे. आणि एकदम शांत आहे इकडे, एकदम असं पीसफुल आहे वेदर. काहीच आवाज नाही, कोणाचा आवाज नाही. चला आतमध्ये तिथे जाऊया. पुढपर्यंत चालत जायचं. तर तिथे जाऊया. सगळे तुम्ही बघू शकता ड्राय सगळे फ्रुट्स आहेत. ड्राइड किवी, ड्राइड ऍपल, पाइनएप्पल, पपई आहे. पपई काहीतरी.
सगळे बेरीज आहेत. सो इथे एंट्रीसाठी तिकीट पण काढावं लागते. समथिंग 25-30 रुपीज आहे पर पर्सन. ओ हो हो. अँड दिस इज द बेस्ट व्ह्यू ऑफ आवर 2025. हा दूर बघून मला वाटलं की हा हॉट स्प्रिंग आहे, पण हा हॉट स्प्रिंग नाही आहे आय गेस. नाही, इथे शेकोटी आहे, बॉनफायर आहे. मला वाटलं हॉट स्प्रिंग आहे इकडे. मी खुश झालोय बघून की मला वाटलं हॉट स्प्रिंग आहे. वाव. सो गाइस दिस इज द प्लेस जिधर शूट हुआ था बजरंगी भाईजान का. एंड दिस वाज द प्लेस. ऍक्शन. सो येस गाइस, आम्ही इथून निघालो आहेत. 1 तास आणि जेवढे पण फोटो काढले, रील्स काढले खूप कमी आहेत. टाइम खूप कमी मिळतो. पण अजून 2 तास आम्हाला अजून दुसऱ्या स्पॉट्सला जायचं, तर ठीक आहे, तिथे आम्ही कंटिन्यू करू. पण ही प्लेस अशी आहे ना की तुम्हाला निघावं असं वाटणार नाही. व्हेरी ब्युटिफुल. आणि जिथे आपण पुढे जाणार आहोत तिथे तर अजून जास्त बर्फ आहे. सो लेट्स सी. आम्ही एका पॉइंटवर थांबलो जो एक हिडन पॉइंट आहे आणि तुम्हाला तो पॉइंट दाखवतो. अँड दिस इज द पॉइंट. आणि पाठी व्ह्यू बघा. सो पॉइंट बघा तुम्ही, ह्याच्यातून मस्त माउंटेन व्ह्यू आहे. दिस इज द प्लेस. दिस इज चंदनवारी. आणि आम्ही इकडे गमबूट घातले कारण की आम्ही आधी नाही बोलत होतो, पण काही लोक तिथे खाली होते, आपल्या मुंबईचे पण माणसं होते. ते बोलत होते की तिथे पुढे जातील, तर काही लोक परत आले शूज घालून. तर गमबूट नेसेसरी आहेत, घाला तिथे, कारण की पाय डायरेक्ट मध्ये जातात. आणि हे कॅज्युअल शूज होते तर ते ओले व्हायचे खूप 101% चान्सेस आहेत. सो आणि हे जरा बरं वाटतं आणि चालायला पण इझी आहे स्नोवर. सो आम्ही आधी बेताब व्हॅलीला नाही आलो, आम्ही आधी आलो चंदनवारी व्हॅलीमध्ये, कारण की चंदनवारी वरती आहे, खाली उतरताना बेताब लागते. तर आधी आम्ही हे करू, मग बेताब व्हॅलीला जाऊ. सो पूर्ण स्नो कवर्ड आहे. श्वास घ्यायला थोडं डिफिकल्ट होते, पण नथिंग दॅट सिरियस. एन्जॉयिंग दॅट. सो गाइज, दिस इज चंदनवारी वैली, द रियल पैराडाइज. तुम्ही पीछे आप देख सकते हो पूरा स्नो कवर्ड माउंटेन एंड इट्स अ वेरी ब्यूटीफुल प्लेस. यू शुड मस्ट विजिट. सो गाइज, आम्ही इथे स्लाइड होतोय. आर यू रेडी? फोटो खूप चान्स आहेत. One, 2, 3. Woo! Woo! Woo!
मी ब्रेक मारला. सो गाईज आम्ही आता इथून व्हॅलीवरून निघालो आहेत आणि पूर्ण रस्ता बर्फाचा आहे आणि ह्याच्यावरती स्पेशली म्हणजे चालायला खूप मजा येते आणि पाठी तुम्ही बघू शकतात फुल व्हॅली ऑफ स्नो आणि इथे पण. सो खूप ब्युटिफुल वाटते, शांत जागा आहे आणि पॅराडाईज आहे पूर्ण. लवली. आय एम इन लव्ह विथ दिस प्लेस. सो हे समोर काका आहेत, हे शूज विकतात. सो रेंटल शूज आम्हाला 100 रुपयाला मिळाले, विच इज व्हेरी गुड अँड वर्दी. आणि इकडे साईडला सर्वीकडे बर्फ है. एंड ये यहाँ का उसे आई फॉरगॉट द नेम, ये एनिमल को क्या बोलते. कल के वीडियो में नाम मैंने बोला है उसको, आई डोंट रिमेम्बर राइट नाउ कि एग्जैक्ट उसका नाम क्या है. सो एग्जैक्ट उसका नाम क्या है आई डोंट रिमेम्बर. सो प्रांजलि और श्रेया पीछे, मम्मी पापा सब आगे चले गए. एंड ये गाड़ी बर्फ पे चल रही है फुल स्पीड होते होते. स्नोचा एक्सपिरियन्स कसा होता? खूप मस्त लागलं पण आम्हाला तेवढं जोरात. घसरगुंडी. श्रेया तुझा? आणि शूज मध्ये गेले आमचे ओले झाले पूर्ण. पण गंबूट होते तरी काय वाटलं नाही. एक्सपिरियन्स आता स्लीप झाली. जर तुम्ही येतील तर गंबूट नक्की घाला, श्रेयासारखी चुकी नका करू. सो चला आता मी निघतोय. मोस्टली आम्ही बेताब व्हॅलीला जाऊ, मोस्टली माहित नाही, आता उशीर झालाय तर माहिती नाही काय बोलतात. सो बघूया. आणि आम्ही मॅगी आमची रेडी होती. गर्मा गर्म आगे नंबर 1 मैगी यही मिलता है सर. नंबर 1 मैगी मिलता है. यश के हात का मैगी विचारलं. मसाला मैगी. यश भारी बनवतो. यश मस्त बनवतो. यश कॉमेंट आहे. यश कॉमेंट पाहिजे मॅगीवर तुला. बढ़िया देंगे, पका के देंगे. मॅगी रेडी होते. नंबर 1 मैगी. ते सांगतात की इकडची नंबर 1 मॅगी आहे. कश्मीर में नंबर 1 पहाड़ी मैगी. आपका एड्रेस भी बता देना, मतलब किधर है? सर रहते हैं चंदनवाड़ी. यहाँ नंबर 1 चाय मिलेगी, नंबर 1 मैगी मिलेगी सर. आपका नाम? हमारा नाम सईद जावेद अहमद शाह. ओके, थैंक यू. आप जावेद अंकल के यहाँ पे मैगी और चाय पीने जरूर आना. आराम से. और श्रेया गिर रही है बार बार. सो गाइस माझ्या मागे आहे बेताब व्हॅली. ह्या व्हॅलीचं नाव होतं आधी ग्रीन व्हॅली, पण बेताब मूवीमुळे ह्याचं नाव बेताब व्हॅली पडलं. सो आता मी विचार करतो मध्ये जायचं की नाही, कारण की आम्ही ऑलरेडी वरती स्नो बघून आलो आणि इकडे स्नो कमी आहे. तर विचार करतो, डिस्कस करतो जाऊ की नाही. सगळे बाहेर उभे आहेत आणि इकडे आहे 100 रुपीज एंट्री आहे इथे. हे अंदर तुम्ही टाका मध्ये. सो ये यूज होता है अंदर. गर्मी तो है, कोयला रहता है ना वो. कोयला क्या डालता है? लाकडीचा हा लाकडाचा जलेगा तेज होता है. तेज जलेगा. तो सब लोग ऐसे यूज करते. आपके पास किधर है? उनके पास नाही. उनके पास. सो गाईस ती गोष्ट होती, त्याला बोलतात काश्मीरीमध्ये पंगडी. ते ॲक्च्युली त्यांच्या शॉलच्या म्हणजे जे घालतात ते लोक कंबल, त्याच्या आतमध्ये ते ठेवतात गरमी जनरेट करायला. आणि आम्ही आधी विचार केला की कसे फिरतात एवढ्या रात्री वगैरे, पण नंतर कळलं की एक ट्रिक आहे त्यांची. तो ॲक्च्युली कोळसा असतो आणि त्याची ती हीट जनरेट होते. कोणतं लाकूड? काश्मीरी पाईन वूड त्याचं असतं. सो गाईज आम्ही पहलगामवरून खाली उतरलो
आणि जस्ट 500 मीटर्सच्या डिस्टन्सवर श्री गौरी शंकर टेम्पल आहे आणि आम्ही या टेम्पलमध्ये एंटर होतोय. मस्त ब्युटिफुल टेम्पल वाटतं. सो ये जो मंदिर है, जब भी अमरनाथ यात्रा स्टार्ट होती है तो ये मंदिर का फर्स्ट पॉइंट है एंड यहाँ से स्टार्ट होती है एंड दिस इज द फर्स्ट पॉइंट ऑफ अमरनाथ यात्रा, गौरी शंकर टेम्पल. सो गाईज आम्ही आहोत पहलगाम मार्केटमध्ये आणि पाठी मस्त व्ह्यू आहे आणि फुल मार्केट एरिया आणि आम्ही मार्केटमध्ये काश्मीरी वर्कचे कपडे बघत होतो आणि अंधार झाला आहे. ऑलमोस्ट 5:45 वाजलेत. रात के 5:45 बज गए. हमको भी लो व्लॉग में. ठीक है. सो हम लोग जा रहे हैं अभी पंजाबी रसोई, यही पहलगाम मार्केट के बाजू में ये. सो लेट्स गो. आणि हा ॲक्च्युली स्लोप आहे म्हणून थकायला झालं. सो येस गाईज, डिनर इज डन. रूममध्ये आलो आहे, फ्रेश झालो आहे आणि आता सरळ जाणार झोपायला. बॅग्स पॅक केले आहेत कारण की उद्या सकाळी आम्ही जाणार आहोत श्रीनगरला, गुलमर्गला. सो तिथे तिकडे बर्फ जास्त आहे पण थंडी कमी असं एक्सपेक्टेड आहे. सो आम्ही उद्या सकाळी 9 वाजता चेकआउट करून सकाळी सोनमर्गला पोहोचू आणि मग तिथून उद्या शिकारा राईड आणि खूप काही ॲक्टिव्हिटीज करणार आहे. तर हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल नेक्स्ट व्लॉगमध्ये. सो मी व्लॉग इकडेच एंड करतो आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन दिस इज युअर द चिलेटर पिक्सल सायनिंग आउट. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. जर तुम्ही नवीन असतील तर प्लीज लाईक आणि जरूर सबस्क्राईब करून जा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.